नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। ही माहिती घेण्याचं कारण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांना 2019चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि महत्त्वाची न्यूज आहे। नेहमीच या अवॉर्ड्सवर किंवा दादासाहेब फाळके पुरस्कारावर प्रश्न विचारला जातो, पण इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे ते म्हणजे 2019चा पुरस्कार हा त्यांना देण्यात येणार आहे। ओके, आता तर सध्या 2021 चालू आहे, राईट? मग तुम्हाला इथे नक्कीच प्रश्न पडला असेल की 2020चा हा पुरस्कार असला पाहिजे होता। जनरली असंच होतं ना की जो लास्ट इयरचा पुरस्कार आहे तो यावर्षी घोषित केला जातो, पण मग आता तो 2019चा का घोषित करण्यात आलेला आहे त्याचं कारण म्हणजे काय? जर तुम्ही या आधीचा अभ्यास नीट केला असेल 2020च्या करंट अफेअर्सचा तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, पण मी तुम्हाला सांगेलच लेक्चरमध्ये 2019चा का हा पुरस्कार आहे त्याच्या मागचं कारण नाहीये। सो आपण एकदम डिटेलमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि त्याचबरोबर रजनीकांत यांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती घेणार आहोत। सो इथे बघा, सुपरस्टार रजनीकांत यांना 51व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। हे कितवं पुरस्कार आहे तर 51, राईट? तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, कितवं आहे, कोणत्या वर्षाचं आहे, कोणाला देण्यात आलेलं आहे, तर हे देण्यात येणार आहे सुपरस्टार रजनीकांत यांना। आता इथे प्रत्येक वेळेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी सुपरस्टार बघायला मिळेल, कारण की रजनीकांत यांना आपण सुपरस्टार म्हणून ओळखतो। इनफॅक्ट तुम्ही थोडं साऊथकडे गेलात ना तर त्यांच्या ऍक्टर्सच्या नावापुढे असंच काहीतरी असतं, इनिशियल्स किंवा काहीतरी असं मेन्शन, आपण काय म्हणतो त्याला, वैशिष्ट्य त्यांचं सांगितलेलं असतं। जसं आता सध्याच खूप फेमस झालेलं यश, तर काही दिवसांपूर्वी मी ट्रेलर बघितलेलं तर त्याच्या पुढे सुद्धा काहीतरी रॉकस्टार यश लिहिलेलं, आणि रिसेंटली माझं एक फेवरेट झालेलं ननी, तर त्याला सुद्धा आय थिंक काहीतरी नॅचरल ऍक्टर ननी म्हणून ओळखतात। जे साऊथचे मूवी बघतात त्यांना याबद्दल माहितीच असेल, मला एवढं माहिती नाहीये, पण ठीक आहे। जे आपले केंद्रीय मंत्री आहेत प्रकाश जावडेकर यांनी याच्याबाबत घोषणा केलेली आहे, बघा इथे तुम्हाला दिसतच असेल। त्यांनी काय लिहिलंय त्यांच्या ट्विटर हँडलवर की हॅपी टू अनाउन्स दादासाहेब फाळके अवॉर्ड फॉर 2019 to one of the greatest actor in history of Indian cinema, Rajinikanth ji. His contribution as actor, producer and screenwriter has been iconic. So आता इथे बघा, रजनीकांत जे आहेत ना ते फक्त ऍक्टर नाहीयेत, म्हणजे फक्त ऍक्टिंग करतात असं नाहीये, त्यांनी स्टोरी रायटिंग सुद्धा केलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी बरेचसे मूवीज सुद्धा प्रोड्यूस केलेले आहेत। तर या सगळ्या कामासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। मग दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल जर आपण बघितलं ना तर हा पुरस्कार दिला जातो भारत सरकारद्वारे, दरवर्षी दिला जाणारा एक महत्वाचा पुरस्कार आहे। बघा, असे तर ना बरेचसे पुरस्कार दिले जातात। जर आपण बघायला गेलो तर दादासाहेब फाळके या नावाने ना अजून 3-4 पुरस्कार आहेत, पण ते तुम्हाला लक्षात ठेवायचे नाहीये। जसं साऊथमध्ये दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, एक आय थिंक काहीतरी इंटरनॅशनल पुरस्कार म्हणून सुद्धा आहेत, तर ते एवढे महत्वाचे नाहीयेत, ते फक्त काही अशा इन्स्टिट्यूशन्स कडून दिले जातात। पण महत्वाचा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तो हा आहे। जर तुम्ही नेटवर सर्च केलात ना तर तुम्हाला भरपूर अशी वेगळी इन्फॉर्मेशन मिळेल, तर ती स्किप करायची, हे लक्षात ठेवा। फक्त भारत सरकारद्वारे कोणता पुरस्कार दिला जातो जास्तीत जास्त त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात, बाकीच्या या पुरस्कारांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत, हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे? आणि हा पुरस्कार आहे ना, जे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात सिनेमांसाठीच वगैरे, तर त्यावेळेलाच हा पुरस्कार दिला जातो त्याच्याबरोबरच। आणि 2019 मध्ये हा पुरस्कार दिलाच गेला नव्हता कोणाला, त्यामुळे आता 2019चा हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। शेवटचा पुरस्कार आहे तो अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला, तो 2018 मध्ये देण्यात आला होता, त्यानंतर 2019ला राहिलेला तो आता देण्यात आलाय। मग हा जो पुरस्कार आहे तो 1969 पासून दिला जातोय। दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। कधी तर 1969 पासून, हे वर्ष सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय। आणि हा जो पुरस्कार आहे, आता इथे आपण स्पेसिफिक मराठी शब्द घेतलेला आहे मी, माहिती व नभोवाणी खात्यातर्फे, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचं जे आपलं मंत्रालय आहे त्या मंत्रालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो। ओके, आता या पुरस्काराची जी प्राइस मनी आहे किंवा जे काही प्राइस दिलं जातं ते वर्षानुवर्षे चेंज होत आलेलं आहे। जसं सुरुवातीला जेव्हा हा पुरस्कार देण्यात आलेला त्यावेळेला यामध्ये
पुरस्कार काय दिला जायचा, त्याच्यामध्ये मानधन काय होतं तर एक ढाल दिली जायची, एक शाल दिलं जायचं आणि 11,000 रुपये फक्त एवढी रक्कम होती. आणि तीच आता वाढत जाऊन जाऊन चेंज होत 2006 नंतर एक सुवर्ण कमळ दिलं जातं आणि 10 लाख रुपये प्लस एक शाल अशा प्रकारचं हे मानधन देण्यात येतं. ओके, मग आपण आतापर्यंत असे कोणकोणते महत्वाचे विजेते आहेत ना ते सुद्धा बघूया. तसे तर आता 1969 पासून भरपूर विजेते झालेले आहेत, पण जे महत्वाचे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात तेच मी इथे घेतलेले आहेत. जसं सर्वात पहिला पुरस्कार आहे तो 1969 मध्ये देण्यात आलेला देविका राणी यांना हिंदीसाठी. आता इथे मी लँग्वेज काय तर त्या आर्टिस्टचं लँग्वेज कोणते किंवा कोणत्या लँग्वेज मधून त्या आर्टिस्टने काम केलेलं आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर जे सेकंड आहे 1970 मध्ये देण्यात आलेलं बंगाली ऍक्टर बिरेंद्रनाथ सिरकर यांना. त्यानंतर रिसेंटचे सुद्धा तुम्हाला काही लक्षात ठेवले पाहिजे. 2016 मध्ये कसिनाथुनी विश्वनाथ हे एक तेलुगू ऍक्टर होते आणि बरेचसे फेमस होते तेलुगू ऍक्टर. त्यानंतर 2017 मध्ये विनोद खन्ना हे बॉलिवूडचे ऍक्टर आहेत, तुम्हाला माहिती सुद्धा असतील. त्यानंतर 2018 मध्ये अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेलं. मग आता 2019चं रजनीकांत यांना देण्यात आलेलं आहे. ओके, तर हे तर आता झाले काही महत्वाचे व्यक्ती ज्यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. मराठी लँग्वेज मध्ये असणारे असे कोण आर्टिस्ट आहेत का, असे कोण कलाकार आहेत का, तर हो असे बरेचसे कलाकार आहेत आणि ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे. जसं त्यामध्ये सर्वात पहिलं मराठी ऍक्टर होते ते म्हणजे 1983 मध्ये दुर्गा खोटे यांना देण्यात आलेलं. आणि दुर्गा खोटे यांनी तर मराठीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर 1985 मध्ये व्ही शांताराम यांना हिंदी मराठीमध्ये, व्ही शांताराम हे एक डिरेक्टर होते, खूप फेमस होते. त्यानंतर 1989 मध्ये लता मंगेशकर यांना, तर यांना सुद्धा मराठी आणि हिंदी दोन्ही लँग्वेजसाठी आहे. ओके, हिंदी जरी इथे असली तरी मराठीवर आपण जास्त सध्या भर देतोय आपल्या परीक्षेसाठी, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर 1991 मध्ये भालजी पेंढारकर यांना, इसवी सन 2000 मध्ये आशा भोसले यांना. मग आता 2000 नंतर असा कोणताच मराठी कलाकार नाहीये की ज्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे जे 5 आहेत व्यक्तिमत्व ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे. आता यातले तर बरेचसे फेमस आहेत, तुमच्या कानावर आलेलेच असतील, ते तर तुम्ही लक्षात ठेवूच शकता. प्लस इयर पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जर आयोगाला वाटलं तर आयोग इयर पण विचारू शकते. ओके, आता पुढे आपण वळूया. आपण दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल जी माहिती घेतली आहे तेवढी इनफ आहे. आपण वळूया आता रजनीकांत यांच्याकडे. रजनीकांत यांचं जर रिअल नाव आपण बघितलं तर ते आहे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड. शिवाजीराव गायकवाड एका मराठी कुटुंबातच यांचा जन्म झालेला 12 डिसेंबर 1950 बंगळूरला. तसं तर महाराष्ट्रामध्ये हे काही वर्ष राहिलेले. त्यानंतर त्यांचं पूर्ण जे शिक्षण आहे, पुढे त्यांनी बऱ्याचशा नोकऱ्या सुद्धा केलेल्या. ऍक्टर बनण्याच्या आधी त्यांनी कंडक्टर म्हणून नोकरी सुद्धा केलेली, कार्पेंटर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. तर त्यांचा बराचसा जो कालखंड आहे तो बंगळूरमध्ये, बेळगावच्या आसपास गेलेला आहे. ओके, त्यांनी त्यांचं स्कूलिंग कॉलेज तिथेच कम्प्लीट केलं. बंगळूरमध्ये बंगळूर बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये कंडक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं. ज्या वेळेला ना ते कंडक्टर होते ना त्यावेळेला त्यांची जी शिटी वाजवण्याची पद्धत होती ती खूप फेमस झालेली. आणि त्याचबरोबर रजनीकांत यांना त्यांच्या बिल्ला या सिनेमाने खरी ओळख दिलेली. बघा, रजनीकांत यांना आता डिरेक्टली असं तर नाहीये की डिरेक्टली एकदम पहिल्याच मूवीपासून ते ऍक्टर झाले. सुरुवातीला त्यांनी काही साईड रोल केले. सुरुवातीचे तर बरेचसे मूवीज त्यांचे निगेटिव्ह रोलमध्ये होते. त्यानंतर चांगले रोल्स मिळाले त्यांना आणि बिल्ला हा जो मूवी आहे तो फेमस झाला. तुम्हाला या इमेजवरून काय आठवतंय का की अशा प्रकारचा हिंदीमध्ये सुद्धा एक मूवी होता? तर जो अमिताभ बच्चन यांचा डॉन मूवी आहे तो यावरूनच आलेला असं आपण म्हणू शकतो, किंवा रिमेक झालेला. राईट, रिमेक हा प्रॉपर वर्ड असेल त्याला. आणि यांनी फक्त हिंदी किंवा तमिळमध्येच काम नाही केलंय, त्यांनी तमिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलेलं आहे. तसं तर त्यांना जर आपण बघायला गेलं तर कन्नड ही जी भाषा आहे ती लहानपणापासून ज्ञात होती, पण प्रॉपर काम करण्यासाठी ते तमिळ शिकले होते. ठीक आहे, आणि त्यांचे बरेचसे फेमस मूवीज आहेत. आता ते काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जसं त्यामध्ये शिवाजी द बॉस, दळपती, चंद्रमुखी जो अक्षय कुमारचा मूवी आहे, आता मला नाव लक्षात येत नाहीये, विद्या बालन आणि अक्षय कुमारचा, तर तो चंद्रमुखीवरून इन्स्पायर झालेला मूवी आहे. त्यानंतर बादशाह, मुतू, हम, पडाईप्पा असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले होते. ओके,
त्यांना गौरव आणि पुरस्कार बरेचसे मिळालेले आहेत. आता इथे आपण सगळं मेन्शन करणार आहोत. ओके, मी तुम्हाला इथे सगळे सांगते, पुरस्कार आणि प्लस त्यांचे रेकॉर्ड्स कोणते आहेत ते सुद्धा सांगेल. सो सर्वात पहिले म्हणजे महत्वाचे त्यांना 2 पुरस्कार मिळालेले आहेत. एक 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. त्यानंतर 2016 मध्ये म्हणजे रिसेंटलीच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. जे पद्मभूषण आहे ते आपल्या भारताचं 3rd सिव्हिल नागरी पुरस्कार आहे असं आपण म्हणू शकतो, 3rd हायेस्ट. आणि पद्मभूषण 2nd हायेस्ट पुरस्कार आहे, राईट. त्यानंतर त्यांना जर्मनीमधला जो सर्वात नागरी पुरस्कार आहे, सन्मान आहे, जसं आपल्याकडे भारतरत्न आहे ना, तसंच जर्मनीमध्ये पुरस्कार फ्युरियर, सॉरी मला नाव जरा वाचताना कठीण वाटतंय, ठीक आहे, द फ्युरियर असं आहे. तर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर टाइम्स मॅगझिनमध्ये सुद्धा ते प्रभावी 100 व्यक्तींमध्ये होते. अच्छा, हे जगातले सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये होते. त्याचबरोबर त्यांना तमिळनाडू राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हे जे पुरस्कार आहे ते 6 वेळा मिळालेले आहे. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार त्यांना 2007 मध्ये मिळालेला. या पुरस्काराला ना राज कपूर पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिकतेकरिता 1995 मध्ये ओशो बिस्मिथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि तसंच आहे ना भरपूर मूवीज केलेले किंवा एंटरटेनिंग मूवीज केलेले असं एका यादीमध्ये गिनीज बुकमध्ये त्यांचा रेकॉर्ड आलेला आहे. गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आशिया खंडातील चित्रपट उद्योगात म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जॅकी चॅन नंतरचे सर्वात अधिक मानधन मिळणारे ते कलाकार आहे. बघा, त्यांचा एक मूवी आलेला 2007 मध्ये, आय थिंक शिवाजी म्हणून, राईट. तर त्या मूवीचा खर्च होता एकूण 50 कोटी रुपये आणि त्यासाठी त्यांची जी फी होती ती 26 कोटी रुपये होती. मग त्यानंतर हे आशिया खंडातले 2nd हायेस्ट पेड ऍक्टर होते. पहिल्या क्रमांकाला जॅकी चॅन आणि दुसऱ्या क्रमांकाला रजनीकांत होते, ओके. आणि महत्वाचं म्हणजे माहिती यांच्याबद्दल एक इम्पॉर्टंट काय आहे की हे असे एकमेव ऍक्टर आहेत की शाळेमध्ये त्यांच्याबद्दल शिकवलं जातं. सीबीएसईचं एक पुस्तक आहे, तर त्यामध्ये सिलेबसमध्ये हे आहेत, फ्रॉम बस कंडक्टर टू फिल्म स्टार, म्हणजे त्यांच्यावर एक धडा सुद्धा आहे. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि यांच्या नावावर अजून एक जगातला खूप मोठा रेकॉर्ड आहे. 2014 मध्ये जेव्हा त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यांचं ट्विटर अकाउंट ओपन केलेलं ना, तर काहीतरी एकाच तासामध्ये 2 लाख एवढे फॉलोअर्स त्यांचे झालेले. आणि हे फक्त भारतातच नाही, पूर्ण जगभरामध्ये एवढे फास्टेस्ट फॉलोअर झालेले व्यक्तिमत्व आहेत, ओके. सो असे बरेचसे रेकॉर्ड त्यांचे. आय थिंक ज्या वेळेला त्यांचा एक कबाली म्हणून मूवी आलेला, तर त्या मूवीच्या वेळेला सुद्धा मी ऐकलेलं की सकाळी 4 वाजता लोक जाऊन लाईन लावत होते मूवीसाठी वगैरे, ठीक आहे. आता साऊथच्या ऍक्टर्स बद्दल तर तुम्हाला तर बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील. त्यांनी मूवीजमध्ये तर काम भरपूर केलेलं आहे, वेगवेगळं काम केलेलं आहे. आता तर त्यांनी राजनीती सुद्धा जॉईन केलेली आहे, एक राजकीय नेते सुद्धा आहेत, राईट. सो आता आपण इथे दादासाहेब फाळके पुरस्कार त्याचबरोबर रजनीकांत यांच्याबद्दल इनफ अशी माहिती घेतलेली आहे. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील ना तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा टॉपिक बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.